दिला जाणार नाही। आता तुम्ही सांगा, येणाऱ्या नगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काय करायचं? संबंध राज्यभर एक परळीचा प्रतिनिधी म्हणून ताठ मानाने या ठिकाणी काम करत असताना येणाऱ्या निवडणुकीत मात्र मला खाली बघायची वेळ येऊ देऊ नका, एवढीच माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे। कारण दुसऱ्याला परळी माहीत नाही। काही जण म्हणले की मी आयडियल परळी करणार आहे, काय पत्रकार मंडळी बसली मान हलवतो, आयडियल परळी करणार आहे। मागच्या 2 महिन्यापूर्वी सांगितलं की परळी डिजिटल करणार आहे। आता डिजिटल म्हणजे नेमकं काय ते आपल्याला समजून घ्यावं लागेल। पण मला एक गोष्ट, या गोष्टीची खंत आहे, ज्या परळी नगरीसाठी विकासाला त्यावेळेस मंजूर केलेला निधी इथल्या मात्र पालकमंत्र्यांनी जाणीवपूर्वक पत्र देऊन त्याचे पुरावे तो निधी थांबवला। एवढं मोठं पाप इथंच निवडून आलेल्या आणि राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये काम करणाऱ्या मंत्र्यांनी करावं का, याचा प्रश्न तुम्ही तुमच्याच मनाला विचारा। एवढंच मी या निमित्तानं बोलतो। आज बाहेर एवढं काम करू शकतो, फिरू शकतो, जसं आपली कृतज्ञता व्यक्त केली तसेच माझ्या या मतदारसंघात काम करणाऱ्या आपल्या पक्षाच्या सर्व सहकाऱ्यांचे मी आभार मानणार आहे। कारण तुम्ही इथं व्यवस्थित काम करताय, तुमच्यावरच सगळं हे अवलंबून आहे। तुमचे मी मनापासून आभार। या काळात नगराध्यक्ष म्हणून दीपक देशमुखांनी आणि भैया धर्माधिकाऱ्यांनी आणि सर्वच नगरसेवक चंदुलाजी बियाणी सर्वांची नावं मला घेता येतील, अतिशय चांगलं काम केलं। म्हणूनच या परळी शहराचा खर्च झाला। त्या नेतृत्वाच्याकडे तुम्ही साथ घातली, त्याला ओढ दिले की माझ्या परळी शहरामध्ये विकास कामाची जी काय रखडलेली कामं आहे ती करण्यासंबंधीचा निधी तुम्हाला त्या निमित्ताने मिळाला पाहिजे। आणि दादाच्या कामाचा झपाटा हा खूप वेगळाच आहे। एखादं काम होत असेल तर ते हो सांगायचं, नाही असेल तर तोंडावरती नाही म्हणून म्हणायचं। पण हो म्हणून म्हणत असताना त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीच्या अडचणी आल्या, कितीही प्रकारची अडचण त्याच्या माध्यमातून निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला, तरी ते काम करायचंच असा निर्धार आधी दादांनी गेले 30 वर्ष या महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने जोपासला। या शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेला 36 कोटी रुपयाचा निधीची उपलब्धता झाली। सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामाला त्या निमित्ताने उपलब्धता होऊ शकली। वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून या शहराचा निधी उपलब्ध झाला। म्हणजे या शहरामध्ये माझा मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणावरती राहतो, त्यामुळे तमाम मुस्लिम बांधवांच्यासाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरचा निधी त्या कालावधीमध्ये निश्चितपणाने मिळवला। गेले काही वर्ष अडचणीवरती मात करत तुम्ही सगळेजण त्या निमित्ताने काम करता। भैयाजी, तुमचा आणि तुमच्या सर्व सहकार्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आहे। प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा काम करण्यामध्ये मजा अनेक वेळा येतं। ठीक आहे, ज्याला दादाचं नेतृत्व राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम करत होतं, त्याला आपलं सरकार पाठीशी आहे, दादासारखं कमी नेतृत्व पाठीशी आहे। तर काम करण्यासाठी काही अडचणी जरी आल्या तरी सुद्धा त्या निभवण्याची ताकद त्या बलशाली नेतृत्वाच्या मनगटामध्ये त्या ठिकाणी होती। प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा कशा पद्धतीने काम करा। राज्याची सत्ता, जिल्ह्याची सत्ता आमच्या विरोधामध्ये काम करते आहे। आम्हाला मिळालेला निधी आमच्या शहरामध्ये वापरला जाऊ शकत नाही। इतक्या पद्धतीने आढावा करण्याची भूमिका घेतली जात असताना या संघर्षाच्या काळात या शहरातल्या विकास कामाची दौड तुम्ही कमी न होता तितक्याच वेगाने चालू ठेवली। याच्यासाठी तुमच्या आणि धनंजयचे खास करून या ठिकाणी मी मनपूर्वक शब्दावर अभिनंदन करू शकतो। स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचं नाव आज या नटराज रंग मंदिराला देत त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्याची भूमिका धनंजय तुम्ही आणि तुमच्या सर्व सहकार्यांनी त्या निमित्ताने घेतली। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गोपीनाथ मुंडे साहेबांचं एक नाव वेगळ्या पद्धतीने निश्चितपणे राहील। विरोधी पक्ष नेते या नात्याने राहील, भारतीय जनता पक्षाचे नेते या नात्याने सुद्धा राहील, मराठवाड्याचे नेते या नात्याने सुद्धा त्यांनी काम करण्याचा प्रयत्न केला। पण असा लोकनेता ज्याच्यावर अकाली निधन होतं, त्यावेळेला गावामध्ये त्यांचं एक स्मारक उभा असावं। या नाट्य मंदिरामध्ये अनेक नाट्यरसिक येतील, या नाट्य मंदिरामध्ये अनेक त्यावेळेला वेगवेगळे कलाकार आपली कला पेश करण्यासाठी येतील। या नाट्य मंदिराला स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंचं नाव देत त्यांच्या विचाराला साजेशा पद्धतीचं काम धनंजय तुम्ही या ठिकाणी केलं, त्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही सगळ्यांना कौतुकाला सुद्धा निश्चितपणाने पाहता। खरं तर बीडला ज्यावेळेला जयललिता क्षीरसागराने एक नाट्य संमेलनाचा कार्यक्रम भरवलेला होता,
त्या कार्यक्रमाला सुद्धा उपस्थित राहण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली. माझ्या डोळ्यामध्ये ज्यावेळेला अखिल भारतीय पत्रकारांचं मी संमेलन भरवलं त्यावेळेला आणि बीडचं नाट्य संमेलन सुद्धा गोपीनाथराव मुंडे आवर्जून त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. एक प्रभावी व्यक्तिमत्व, त्यांच्या लाभाला साजेशा पद्धतीने उभं केलेलं नाट्य मंदिर भविष्याच्या कालावधीमध्ये परळी आणि परळीच्या परिसरामध्ये नाट्य चळवळ सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती फोफावेल असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करू इच्छितो. नरेंद्रजी महाराष्ट्राच्या आज राष्ट्रीय रंगमंचावरचे तुम्ही एक महत्वाचे कलाकार आहात. कोण कदाचित तुम्हाला खलनायक म्हणत असेल, पण तुम्ही खलनायक नाही आहात. हिरो एखादी भूमिका करण्यासाठी प्रथित या कलाकाराला सुद्धा अनेक वेळेला खूप मोठ्या प्रमाणावरती त्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करावा लागतो. आज आपण म्हणतो की सुपरस्टार म्हणून अमिताभ बच्चन त्या ठिकाणी आहे. मराठीमध्ये नाना पाटेकरांचं नाव आपण त्या ठिकाणी घेतो, पण राजकीय मंचावरती अभिषेक बच्चन आणि नाना पाटेकरांचा मिलाप कुठं असेल तर तो धनंजय मुंडे याच्यात विनोदाचा भाग नाही. याच्यात स्तुती पण आहे, पण परिश्रमपूर्वक आपल्या मनाला जे भावेत आणि आपल्या मनाला जे भावेत लोकांच्या समोर तितक्याच पद्धतीने सादर करण्याची कला सुद्धा त्या कलाकाराच्या मध्ये सुद्धा अंगामध्ये असावी लागत असते. अंगभूत अशा पैसे